एका सुभाषितकारांचा फार सुंदर श्लोक आहे. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशील मुलगा जन्माला येत असेल तर ते म्हणतात आईचं पुण्य आहे. चतुर मुलगा जन्माला येत असेल तर ते वडिलांचं पुण्य आहे. आणि वंशाचं पुण्य तेव्हा मानलं जातं मुलगा दातृत्वान उदार अंतःकरणाच्या जन्माला येत असेल तर. आणि आत्मपुण्येन सभाग्यता. श्रीमंती प्राप्त होत असेल तर मनुष्याच्या स्वतःच्या पुण्याने मिळते. याच्या विरोधात पुन्हा एक श्लोक आहे सुभाषितकारांचा. उन्मत्तो मातृदोषेन. अर्थ लक्षात आला असेल. पितृदोषेन मूर्खता. मूर्ख मुलगा जर जन्माला येत असेल तर समजाव त्याच्या वडिलांचं ते पाप आहे. कृपणो वंश दोषेन. कंजूस मुलगा जन्माला येत असेल तर समजावं हे त्याच्या वंशाचं पाप आहे. आणि आत्मदोषेन दरिद्रता. मला सांगायचं असं आहे आत्मपुण्येन सौभाग्यता आणि आत्मदोषेन दरिद्रता या दोन गोष्टी लक्षात ठेवा. सुदामदेव ब्राह्मणाचं प्रारब्धच तसं होतं. एकदा काय झालं, सुदामदेव ब्राह्मणाच्या घरी 5 दिवस पर्यंत अन्न खायला मिळालं नाही. 5 दिवस झाले. सुदामजीची पत्नी सुशीला नाव तिचं. सुदाम्याची पत्नी जशी आहे तशी देवकरू सर्वांनाच पत्नी मिळाली. स्वभाव त्यानुसार तिचं नावही सुशील आहे. सुशीला म्हणजे जिच्या ठिकाणी शीलता आहे, संयम आहे, तिला सुशीला म्हटलेलं आहे. त्या स्थितीमध्ये जीवन जगण्याची मानसिकता तिची आहे. सुदामदेवाला कधी म्हटलं नाही की जा जास्त कमाई करून आणा, जास्त धन मिळवून आणा. सुदाम्याला कधी शब्दही वापरला नव्हता. भगवान शुकदेव सांगतात परीक्षित आहे त्या स्थितीमध्ये जीवन जगण्याची मानसिकता तिची त्या ठिकाणी आहे. 5 दिवस काही खायला मिळालं नाही. एक दिवस सुदामजीला म्हणू लागली, स्वामी मी काय म्हणते जरा ऐकता का? 5 दिवस झाले आपल्या मुलाबाळाच्या पोटामध्ये अन्न नाही. मला तर असं वाटतं की आपण कृष्ण परमात्माकडे जावं. तुम्ही नेहमी त्या भगवंताचं नाव घेता, रोज त्याची कथा मला ऐकवता, सांगता की तो उदार आहे, तो ऐश्वर्य संपन्न आहे. अरे मग जात का नाही त्याच्याकडे? तुम्ही जर त्याच्याकडे गेलात आणि त्यांनी थोडंफार द्रव्य जर दिलं तर कायमचं आपलं दारिद्र्य नष्ट होईल. सुदामदेवाला वाईट वाटलं. सुदामची म्हणायला लागले, बघ सुशीला, धनद्रव्याच्या अपेक्षेने जर माझ्या कृष्ण परमात्म्याकडे मला पाठवत असशील तर मी जायला तयार नाहीये. पत्नीनं सांगितलं, बघा नका त्याला काही मागण्यासाठी जाऊ, पण कमीत कमी दर्शन हा हेतू ठेवून तरी जा. सुदामजी म्हटले, ठीक आहे तू म्हणतेस तर मी जाते, पण तुला एक शास्त्र माहिती आहे? मित्राकडे, देवाकडे, गुरुकडे जर जायचं असलं, राजाकडे जायचं असलं तर रिक्त पाणीर न गच्छत राजानाम देवतां गुरुम दैवज्ञम भेषजम मित्रम फलेन फलमादिशत असं एक शास्त्र आहे. सुदामदेव ब्राह्मण हे विद्वान होते, ज्ञानी होते, त्यांना शास्त्र माहिती होतं. या सगळ्यांकडे जात असताना रिक्त पाणी म्हणजे रिकाम्या हाताने जाऊ नये. पाणी शब्दाचा अर्थ होतो हात. त्या घरामध्ये काय असलं तर बघ. सुशेलीने सगळीकडे धांडवून पाहिलं, पण एका मडक्यामध्ये कुठेतरी मुठभर पोहे सापडले. काळपटलेले ते पोहे बांधण्याकरता कापड सुद्धा नीट नव्हता. कशा तरी फाटक्या आणि मडक्या कापडामध्ये ते पोहे बांधले. सुदामजी परमात्म्याच्या भेटीसाठी म्हणून भजन करीत करीत जाऊ लागलेले. सुदामा शब्द ऐकल्याबरोबर परमात्मा कृष्ण थेट निघाले सुदामजीला भेटायला. आणि ज्या ठिकाणी सुदामा आहे त्या ठिकाणी जाऊन कडकडून सुदामजीला आलिंगन दिलं. त्याच ठिकाणी उपस्थित होते महामंत्री उद्धव. उद्धवाने हे दृश्य बघितलं, नेत्रातल्या अश्रूंना आवरू शकत नव्हते. मनात विचार करतात, वारे करुणासागर, मी भाग्यवान आहे की अशा द्वारकाधीश परमात्म्याचा मी सेवक आहे, मंत्री आहे. उद्धवानी सुद्धा आपल्या जीवनाची सार्थकता मानली. परमात्म्याने आलिंगन दिलं. सुदामजीला आपल्या सोबत घेतलं. ज्या राज सिंहासनावरती परमात्मा विराजमान व्हायचे त्या सिंहासनावरती सुदामदेवाला बसवलं. रुक्मिणी माता हातामध्ये जलपात्र घेऊन आलेली आहे. अनेक स्त्रिया परमात्म्याच्या त्या ठिकाणी येतात. सुदामजीचे परमात्म्याने चोळून चोळून पाय धुतले. सोन्याच्या परातीमध्ये पाय धुतायत. पण ऐका,
भगवंताच्या नेत्रामधलं पाणी थांबता थांबत नव्हतं. सुदाम्याची दरिद्री अवस्था बघितली. भगवंताच्या नेत्रामध्ये पाणी आलं. चरण कमल ज्या वेळा सुदामजी ते धुवू लागले की सुदामजी थांबवतोय, थांब कृष्णा, हे काय करतोय? भगवंतांनी सांगितलं, सुदामजी जे करतोय ते बरोबर करतोय. देखे सुदामा की दीन दशा. ज्या वस्त्रावरती सुदामा आलेला त्याच वस्त्रावरती त्याला परत पाठवलं. पण सुदामजी ज्या वेळा आपल्या नगरीमध्ये येऊन पोहोचतात, संपूर्ण नगरी परमात्माने सोन्याची केली होती. ज्या ठिकाणी त्याची झोपडी त्या ठिकाणी महल होता सोन्याचा. आतमध्ये प्रवेश केला. पत्नी होती नाव सुशीला. बाहेर येऊन पाहतेत आपले स्वामी आलेले आहेत. सुदाम्याने ते ऐश्वर्य बघितलं. पत्नीने आपला परिचय करून दिला. सुदामा म्हटले, बघ तुला ऐश्वर्य पाहिजे होतं, मिळालं. मला माझ्या परमात्म्याची भेट घ्यायची होती, ती पण मला झाली. आता मला इथं राहण्याची इच्छा नाहीये. या ऐश्वर्यामध्ये मी जीवन जगू शकत नाही. विरक्त जीवनात सुदामजीचं. सुदामजी असं म्हणून परत जायला लागलेच की आवाज आला, सुदामा. मागे वळून बघतात तर द्वारकाधीश परमात्म्याचं दर्शन सुदाम्याला झालेलं होतं. कडकडून सुदाम्याला मिठी दिली. भगवंतांनी सांगितलं, बघ सुदामा, त्रैलोक्यातलं ऐश्वर्य जरी तुला प्राप्त करून दिलं तरी तुम्हाला कधी अभिमान होणार नाही. माझा आशीर्वाद आहे, जा गृहस्थी धर्माचा स्वीकार करा. सुदामची त्या ठिकाणी गृहस्थी जीवन जगू लागले. भगवान शुकदेवांनी इथपर्यंत सुदाम चरित्र कथित केलेलं आहे. भगवान परमात्मा आता निजधामाला जाण्याची तयारी करतात. फार गोड प्रसंग आहे. एकादश स्कंद प्रारंभ होतोय. एकादश स्कंद अत्यंत महत्वाचा आहे. परमात्मा निजधामाला जाताना उद्धवाला जो अंतिम उपदेश केला, केवळ उद्धवाला नाही तर तो आपल्याला केलेला उपदेश आहे. उद्धव हे तर निमित्त आहे. जसं गीता सांगताना अर्जुनी निमित्त आहे. वासरू समोर आल्याशिवाय गाय दूध देत नाही. अर्जुन आणि उद्धव यांचं पात्र त्याच स्वरूपाचं आहे. दोग्धा गोपाल नंदन म्हटलेलं आहे. पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता मृतम महत. या नियमाने उद्धव सुद्धा तीच भूमिका पार पडतो या ठिकाणी. काय झालं ऐका. परमात्म्याच्या जेवढ्या पत्न्या होत्या त्या प्रत्येकीला 10 मुलं झाले असं वर्णन भागवतात आहे. आणि भगवान कृष्ण आपल्या संपूर्ण मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. मुलांनो, तारुण्य, ऐश्वर्य या ज्या गोष्टी आहेत, सौंदर्य माणसाला बिघडवल्याशिवाय राहत नाही. ज्याला देवाने सुंदरता दिलेली आहे, कधी कधी विकृत जीवनामध्ये घडून येतं. ऐश्वर्य माणसाला बिघडवतं. जास्त पैसा असला की माणसाला दुर्बुद्धी सुचते. कारण धनाच्या मागे 15 अनर्थ भागवतामध्येच आलेले आहेत. स्थेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदः भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानीच. अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिगर्थान क्लेशकारिणः. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामी या धनाचा धिक्कार करतात. जे धन सांभाळताना दुःख आहे, कमवताना दुःख आहे आणि गेल्यानंतरही त्याचं दुःखच आहे, अशा क्लेशकारी असणाऱ्या धनाचा धिक्कार असो. म्हणून ऐश्वर्य, तारुण्य आणि सौंदर्य माणसाला बिघडवतं. परमात्मा हा उपदेश ज्यावेळेला आपल्या संपूर्ण मुलांना करीत होत्या, मुलांनी खाली माना टाकल्या आणि खाली माना टाकून आपसामध्ये चर्चा करतात. आजकाल आपल्या वडिलांना काम धंदे नाहीये. अरे उठले सुटले की नुसता उपदेश करत राहतात. सांगतात की संते माझी विभूती आहे, संतांचा अपमान करू नका. देवाच्या शब्दाची सर्वचे सर्व मुलं विटंबना करू लागले. संतांची महती वारंवार भगवंत आपल्या मुलांना समजावून सांगत होते. आत्मज्ञाने चोखडी संत हे माझीच रूपडी. मुलांनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही सारखं संतांचं वर्णन करून सांगता की संत त्रिकालदर्शी आहे, संत माझं हृदय आहे, संत माझी विभूती आहे. हे सगळं आम्हाला का सांगता? भगवंतांनी सांगितलं, मुलांनो याच्याकरता सांगतो की आपल्या जीवनामध्ये सगळं सहन करेल, मी सहन करेल, पण संतांचा झालेला अपमान मी जीवनात कधी सहन करणार नाही. कदाचित तुम्ही माझे मुलं असतील तरी सुद्धा. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित, सर्वचे सर्व परमात्म्याचे मुलं पिंडारक क्षेत्रामध्ये खेळण्यासाठी गेले.
11 प्रकारचे संत त्या ठिकाणी आत्मज्ञानाची चर्चा करीत बसले होते. सर्वचे सर्व मुलं त्या ठिकाणी खेळत असताना मुलांच्या असं मनात आलं की आपले वडील सारखे संतांचे महती वर्णन करतात, त्रिकालदर्शी आहे, ठीक आहे आज यांची परीक्षाच बघू आपण. म्हणून साम नावाचा जो जांबोतीचा मुलगा होता त्याला साडी नेसवली, जणू एखादी नववधू आहे. आणि सर्व मुलांनी त्या साम नावाच्या मुलाला त्या संतांच्या समोर आणून उभं केलं. संतांना सांगितलं म्हणे, महाराज ही बघा नववधू आहे, काही दिवसाआधीच लग्न झालेलं आहे, ही गर्भवती आहे, कृपा करून सांगा हिला मुलगी होईल की मुलगा होईल. संतांची विटंबना करू लागले. बघा परिणामाला कसं मुकावं लागलं. संतांनी त्रिकालदर्शी असल्यामुळे अंतर्ध्यानाने लक्षात आणलं आणि सांगितलं, अरे तुम्ही आहे तर त्या परमात्मा कृष्णाची मुलं पण साधू संतांची विटंबना करता, आमचा शाप आहे, याच्यापासून एक मुसळ पडेल आणि हे मुसळ तुम्हा यदुकुलाचा सर्वत्र नाश करून टाकेल. त्या महात्म्याने वाणीरूपी वज्र चालवलं, परिणामाला मुकावं लागलं. सर्वचे सर्व मुलं घाबरले. हे भगवान, अरे आपल्या वडिलांना जर माहिती झालं आपण संतांची विटंबना केली, काय करतील सांगता येत नाही. ज्यावेळा साडी सोडली, लोखंडाचं मुसळ खाली पडलं, काय करायचं म्हणून त्या लोखंडाच्या मुसळाचं पीठ केलं आणि ते समुद्रामध्ये सोडलं. त्याचा परिणाम पुढे भोगावा लागला. काय झालं ऐका, यदुकुलाला नष्ट होण्याचा शाप लागला. त्याचा परिणाम असा झाला की आजकाल द्वारकेमध्ये साधू संतांचं येणं जाणं कमी झालं होतं. परमात्मा आता निजधामाला जाणार होते. यदुकुलामध्ये वैमनस्य निर्माण होणार होतं. त्यानंतर वैमनस्य निर्माण झालं, एकमेकांमध्ये शत्रुभाव निर्माण झाला. 56 कोटी यादव ज्या कुळामध्ये परमात्मा जन्माला आलेले होते, आपसामध्ये द्वेषभाव निर्माण झाला, एकमेकाला मारू लागले. मारता मारता सर्वांचे शस्त्र संपले. आता शस्त्र कुठे आहे म्हणून समुद्रामध्ये जे पीठ टाकलं, त्या पीठाच्या द्वारे तलवारीसारखं धारदार गवत उगवलं होतं. ते गवत तलवार स्वरूपानं म्हणून एकमेकाला मारून यदुकुलातले स्त्री पुरुष नष्ट झाले. अशा स्थितीमध्ये झालं काय, परमात्मा आता निजधामाला जाणार ही गोष्ट माहिती झाली उद्धवाला. सर्व देवी देवता भगवान परमात्म्याला विनंती करू लागले, हे परमात्मा, मृत्यूलोकामध्ये कृष्ण अवतार धारण करण्याच्या आधी तुम्ही आम्हाला बोलून गेले होते की पृथ्वीवरचा पापाचा भार नष्ट झाल्यानंतर परत आपल्या निजधामाला परत येईल म्हणून. अरे पापाचा भार तर नष्ट होत आलेला आहे, पण देवा आता तुम्ही परत येण्यासाठी म्हणून का प्रवृत्त होत नाही. भगवान कृष्ण परमात्माने संपूर्ण देवतांना सांगितलं, काळजी करू नका, सर्वात मोठा भार तर माझं यदुकुल आहे, हे पूर्णपणे नष्ट झालं की लगेच आपल्या वैकुंठाला मी परत येतो. देवानी देवाला आश्वासन दिलं. आता काय झालं ते ऐका. उद्धवला माहिती झालं की परमात्मा आता मृत्यूलोक सोडून निजधामाला जाणार आहे. लगेच उद्धव परमात्मा कृष्णाकडे येतात. नेत्रामध्ये पाणी आहे आणि उद्धवाने देवाला विचारलं, देवा मला असं माहिती झालं की तुम्ही मृत्यूलोक सोडून जाणार आहे म्हणून. भगवंतानी सांगितलं, बघ उद्धवा, अरे पहिल्यांदा तर मनातली गोष्ट काढून टक्की मी कुठं जातो आणि येतो. न व्यापित्वा देश तंतो नित्यत्वात नापी कालतना वस्तोती सर्वात्म्यात अनंतम ब्रह्मणी त्रिधा. जगाच्या आधी मी आहे, जगाच्या मध्ये मी आहे आणि जगत प्रलय झाल्यानंतरही माझं वास्तव्य कायम आहे. उद्धवाने देवाला अनेक प्रश्न विचारले. एकादश स्कंदामध्ये फार विस्तृत वर्णन आहे. उद्धवाने देवाला विचारलं, देवा संन्यास कशाला म्हणतात ते सांगा. भगवंतांनी सांगितलं, उद्धवा हाच प्रश्न एकदा यदुराजाने भगवान दत्तात्रयांना विचारलेला होता. निर्जन वनामध्ये ज्यावेळा यदुराजा गेले, बघितलं की भगवान दत्तात्रयाचं दर्शन त्या यदुराजाला झालेलं. भगवान दत्तात्रयाकडे बघून यदुराजाने प्रश्न विचारला, हे भगवान, या निर्जन वनामध्ये ना राहण्याची व्यवस्था ना खाण्याची व्यवस्था, कुठल्या प्रकारची व्यवस्था नसताना तुमचे शरीर एवढं सुदृढ आहे, काय कारण आहे. भगवान दत्तात्रयाने यदुराजाला सांगितलं, राजा प्रत्येक गोष्टीचा एक अभ्यास असतो. माझ्या जीवनामध्ये मी जेवढे जेवढे गुण शिकलो असेल याच्या मागे प्रत्येक एक एक गुरु आहे. त्याला भगवान दत्तात्रय म्हणतात की संपूर्ण विश्वाला मी गुरु मानलेला आहे. जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे.
संपूर्ण विश्वाला मी गुरु मानलं, कारण जगामध्ये अशी एकही वस्तू नाही की ज्या वस्तूपासून माणसाला एक तरी गुण मिळत नाही. प्रत्येक वस्तूपासून गुण मिळतो. पण भगवान दत्तात्रय म्हणतात संपूर्ण विश्वाला मी जरी गुरु मानला असेल, पण महत्वाचे माझ्या जीवनात मी 24 गुरु केलेले आहे. 24 गुरूंची यादी भगवान दत्तात्रयांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. पृथ्वी वायू आकाश आपो अग्निश्चंद्रमा रवी कपोतो अजगर सिंधू पतंगो मधुकृत गजः मधुहा हरिणो मीन पिंगला कुररोभकः कुमारी शरकृत सर्प उर्णनाभी सुपेशकृत. 24 गुरूंची यादी दिलेली आहे. कोणत्या कारणामुळे कोणत्या तत्वाला गुरु मानलं याचं स्वतंत्र चिंतन केलेलं आहे. याचा विस्तार जर बघतो म्हटलं एक स्वतंत्र आपल्याला एक सत्र द्यावं लागतं. बघू कुठेतरी योग आला तर यावरही आपण चिंतन करू. पृथ्वीला गुरु का मानलं, आकाशाला गुरु का मानलं, एका मुलीला गुरु का मानलं, सर्पाला गुरु का मानलं, हत्तीला गुरु का मानलं. एवढंच नाही का वेश्येला सुद्धा गुरु केलं. काय नवल आहे. वेश्येलाही गुरु करावं. 24 गुरूंचं वर्णन सांगितलं. भगवान शुकदेव सांगतात परीक्षित परमात्मा उद्धवाला सांगू लागलेले. 24 गुरूंचं वर्णन करून झाल्यानंतर संन्याशाची व्याख्या सांगितली, गृहस्थी धर्माचं कर्तव्य सांगितलं, वानप्रस्थ आश्रम कसा असावा याचं वर्णन केलं. चारही आश्रमांचं विस्तृत वर्णन झाल्यानंतर अष्टमहासिद्ध्यांचं वर्णन केलं. अनिमा महिमा मूर्तिर्लघिमा प्राप्तिरेंद्रेहि प्राकाम्य श्रुत दृष्टेषु शक्ती प्रेरण मिशिता गुणेश्व संग वशिता यत कामस्य दिवस्यति यतामे सिद्ध सौम्य अष्टा औत्पत्तिका मताहा. अष्टमहासिद्ध्यांचं वर्णन करून सांगितलं. त्यानंतर स्वतःच्या विभूतीचं वर्णन परमात्म्याने करून सांगितलं की उद्धवा कोणकोणत्या वस्तूमध्ये माझं वास्तव्य आहे. जसं गीतेमध्येही परमात्म्याने स्वतःच्या विभूतीचं वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. 10वा अध्याय जो आहे ना गीतेचा, हा विभूती योग नावाचा अध्याय आहे. विभूती योगो नाम दशमोध्याय. कोणत्या तत्वामध्ये माझं वास्तव्य आहे. धातू नाम अस्मी कांचन, सोनं ही माझी विभूती आहे. अश्वत्थ सर्व वृक्षानाम, अश्वत्थ म्हणजे पिंपळ, त्याच्यामध्ये माझं वास्तव्य आहे. मानवामध्ये मनु नावाचा मनुष्य मी आहे. असं देवानी अनेक प्रकारे विभूतीचं वर्णन करून सांगितलं. विभूतीचं वर्णन झाल्यानंतर कलियुगाचं वर्णन सांगितलं. या कलियुगामध्ये उद्धवा काय काय होणार ते ऐकून ठेव. पृथ्वीवरी दादा विपरीत होईल, बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल. नाथबाबांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. एक घोर कलियुग निर्माण होईल. त्यावेळेला बघा की बहीण भावाचं लग्न लागेल. आमच्या तिकडे काही भागामध्ये असं कानावर आहे की सख्या चुलत बहिणीपर्यंत येऊन काम ठेपलेलं आहे. सख्या चुलत बहिणीशी विवाह झाल्याचं उदाहरण आहे. 5 वर्षाची नारी भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीन राहील. इतका कलियुग घनघोर ज्यावेळेला त्याचा प्रभाव वाढेल त्यावेळेला असं म्हटलेलं आहे, मुलांना हे माहिती नसणार की माझे पिता कोण आहेत म्हणून. अशी दुरावस्था कलियुगाची सांगितलेली आहे. आणि कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. आणि या 4,32,000 वर्षाच्या या कालखंडातला अजून एकही चरण पूर्ण झालेला नाही. कलियुग चालवून फक्त आता 5,020 वर्ष झालेत असं विद्वानांचं मत आहे. आणि कलियुग सांगितला 4,32,000 वर्षाचा. 1,00,000 वर्ष म्हणजे एक चरणही कलियुगाचं एक भागही पूर्ण झालेला नाही. ही दुरावस्था आपण पाहतोय. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी. मनुष्याचं आयुष्य कमी होईल, मनुष्याची उंची कमी होईल, गायी दूध कमी देतील आणि जेही दूध देतील निक्कच देतील, तूप निघणार नाही. प्रजेला टॅक्स एवढं द्यावं लागेल की कुणाचं केवढं टॅक्स आहे हे कळणार नाही, माहितीच राहणार नाही. शासन एवढं त्रस्त करेल की सामान्य माणसाला जीवन जगणं सुद्धा कठीण होईल. ही दुरावस्था आजही आपण अनुभवतोय. स्त्रियांना प्राधान्य जास्त येईल, धनाला लोक जास्त प्राधान्य देतील. जो जास्त श्रीमंत आहे लोक त्याला मानमान्यता देतील. धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी, तुकोबराय बोलून गेले. भगवान शुकदेव सांगतात परीक्षित कलियुगाला प्रारंभ झाला. परमात्मा निघून गेल्यानंतर परीक्षित तुझ्या आजोबाचे होते ना धर्मराज युधिष्ठिर आणि 5ही पांडव,
यांनी राज्यकारभार सांभाळला. त्यानंतर जे काही राज्य होतं ते सर्वस्व तुझ्या स्वाधीन केलं आणि सर्वचे सर्व पांडव जे आहेत ते स्वर्गामध्ये गेले. परीक्षित, ज्यावेळा तुझ्याकडे हे राज्यकारभार सोपवला, कुशल पद्धतीने तू राज्य चालवलं, अनेक वर्षापर्यंत परीक्षित तू राज्य चालवलं. एकदा असा अपराध तू करून बसलेला, एका निरपराध संतांच्या गळ्यामध्ये तू मेलेला सर्प टाकला. त्या महात्म्याने तुला शाप दिला की आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन चावून तुझा अकाळी मृत्यू होणार आहे. परीक्षित, आज तोच 7वा दिवस आहे आणि आज मात्र तुला सर्प येऊन दंश करेल आणि आज मात्र तुझा मृत्यू ठरलेला आहे. परीक्षित, आतापर्यंतच्या या 7 दिवसामध्ये अनेक प्रश्न तुम्हाला विचारलेले आणि आज मात्र मी तुला एक प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नाचं उत्तर परीक्षित तुला आज द्यायचं आहे. काय प्रश्न विचारतायत म्हणून सर्वच्या सर्व पाठीमागे बसलेले संत परीक्षितीच्या मागे पाठीचा कणा ताठ करून बसले. काय विचारतील काय माहिती. सर्वचे सर्व संत ते प्रश्न ऐकण्याकरता म्हणून सज्ज झालेले आहेत. क्षणाचा विलंब केला नाही. भगवान शुकदेवानी परीक्षितला प्रश्न विचारला, परीक्षित सांग, तू मरणार आहेस का? क्षणाचा विलंब केला नाही की परीक्षित राजाने प्रश्नाचं उत्तर दिलं, महाराज, अरे मी जन्माला आलो नाही तर मरण्याचा प्रश्न येतो कुठं? भगवान शुकदेव म्हटले, बस आज माझ्या भागवताचं सार्थक झालं. असं म्हणून भगवान शुकदेव तिथून उठतात आणि थेट कुठं निघून गेले याचा तपास नाही. शुकदेव भगवान की जय. त्यानंतर परीक्षित राजाला तक्षक नावाचा जो सर्प होता शाप दिल्याप्रमाणे सूक्ष्म रूप धारण करून आलेला. परीक्षित राजाला ज्यावेळा चावायला लागला त्याने विशाल रूप धारण केलं. परीक्षित राजाचं शरीर पांचभौतिक त्याच ठिकाणी संपलं. त्याला वैकुंठातून नेण्याकरता विमान आलं. दिव्य शरीर परीक्षितला प्राप्त झालं आणि परमात्म्याच्या धामाला आणि परीक्षित राजा निघून गेला. परीक्षित महाराज की जय. नैमिषारण्यामध्ये बसलेले समस्त ऋषीगण सुतांकडून ही भागवत कथा श्रवण करीत होते. अनेक पुराणांचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला होता. केवळ भागवतच नैमिषारण्यामध्ये सांगण्यात आलं असं नाही. सर्वचे सर्व पुराण सूत महाराजांनी शौनकादी ऋषींना कथित केले. त्यापैकी हे भागवत महापुराणही त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. आणि सगळे पुराण जे जे सूतांनी कथित केले ते सगळे ग्रंथरूपामध्ये लिहून ठेवले असेल तर महर्षी व्यासांनी निर्माण केलेले आहे. म्हणून महर्षी व्यासांचं या ठिकाणी आपण पूजन करणार आहोत. व्यासांची कृपा आहे. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. भगवंताच्या 24 अवतारातील एक अवतार म्हणजे महर्षी व्यासांचा आहे. व्यासेही अमूप ग्रंथ केले असं ज्ञानोबराय बोलतात. व्यासांचा मागोवा घेतो भाष्य काराते वाट पुसितो. ज्ञानोबरायांनी सुद्धा अवलोकन केलं असेल, अनुकरण केलं असेल, शास्त्र आपल्या समोर आणि मांडलं असेल तर ते व्यासांच्याच निर्माण केलेल्या वाङ्मयावरती ज्ञानोबरायांनी आणि आपली टीका निर्माण केली. या 7 दिवसामध्ये आपल्या सर्वांचं प्रेम मिळालं. भगवान परमात्म्याच्या कृपेने हा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी पूर्णपणे आटोपलेला. असं वाटतच नाही की भागवत या ठिकाणी संपन्न झालं म्हणून. आनंदाचे क्षण, आनंदाचे दिवस कसे निघून जातात हे माणसाला कळत नाही. कीर्तनापेक्षा श्रोत्यांची उपस्थिती कथेमध्ये थोडी कमी होती. हा पिरियड, हा वेळच तसा आहे की इच्छा असूनही काही लोकांना येणं शक्य होत नाही. श्रद्धा मनामध्ये भरपूर असते, कधी वाटतं की जावं, अडचणी येतात. सर्वांच्या सानिध्यामध्ये कथा करण्याचा सुवर्णयोग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला आणि मुंबईमध्ये ही कथा पहिल्यांदाच आहे. आमच्या विदर्भामध्ये अनेक ठिकाणी कथा होतात, नाही असं नाही, पण सुटसुटीत नियोजन झालं म्हणतं. ते जर पाहायचं असेल तर या सप्ताहामध्ये यावं आणि हे नियोजन बघावं. कुठल्या प्रकारे उणीव नाही, सगळं सुसज्ज असं वातावरण आहे. या 7 दिवसामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल ते आमच्या अल्पशा बुद्धीचे दोष समजा. परमादरणीय आमचे शंकरजी चिलप यांनी मला काही 1-2 वर्षाआधी निमंत्रित केलं. यूट्यूबवरती त्यांनी कथा ऐकली. त्यायोगे तुम्हा सर्वांचं मला झालेलं हे दर्शन आहे. त्याचबरोबर
आपल्या सप्ताह समितीचे अध्यक्ष असणारे परमादरणीय शेलार बाबा ते या ठिकाणी आहेत, त्यांनाही वंदन. सप्ताह कमिटीमध्ये असणारे जे काही सगळी मंडळी आहे, सर्वांचे नाव आता माझ्याजवळ नाही आहे, पण सर्वांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. साऊंड सिस्टमवाले यांना पहिल्यांदा मी वंदन आणि नमस्कार करतो, धन्यवाद देतो. साऊंड अतिशय गोड आणि छान आहे, कुठल्या प्रकारे विक्षेप झाला नाही. कारण बऱ्याच ठिकाणी लोक लाखो रुपये इतर कामासाठी खर्च करतील, पण साऊंड सिस्टम असं असतं, असं वाटतं की इथंच कथा एंड करावं, संपवून टाकावं. पण या ठिकाणी सुसज्ज असं साऊंड सिस्टम मिळालं, आनंद वाटला. या कथेमध्ये ज्यांनी आम्हाला संगीताची साथ दिली, हर्षल देवडे पॅडवादक आहेत, संकेत वाघमारे जे आहेत ते तबल्यावरती, समीर कुबडे ऑर्गनवादक, सुंदर असं त्यांचं गायन पण आहे. 2 in 1 या दोन्ही गोष्टी सर्वांना अवगत होत नाही. गायन आणि ऑर्गन एका वेळा, या 2 क्रिया, एक वाजवण्याची क्रिया आणि एक म्हणण्याची क्रिया. अहो, आपण साधा आरती करण्यासाठी जरी हातामध्ये आरती घेऊन उभं राहिलो, एका हातामध्ये घंटी असते, एका हातामध्ये आरती असते. आरती फिरवायला लागल्या की घंटी बंद होते, आणि घंटी फिरवायला लागल्या की आरती बंद होते, आणि दोन्ही चालू ठेवलं तर तोंड बंद होते. पण ऑर्गन आणि म्हणणं ह्या दोन्ही गोष्टी एखाद्यालाच साधतात. त्याचबरोबर आमचे दिगंबर महाराज, सुंदर असं त्यांचं गायनही आपण श्रवण केलं. या सर्व कलाकार मंडळीच्या सानिध्यामध्ये 7 दिवस सेवा करण्याचा योग तुम्हा सर्व श्रोते मायबाबांचं झालेलं हे दर्शन आहे. आणि ज्यांनी या ठिकाणी यजमानपद भूषवलं, खरं तर 7 दिवस यजमानांनी यजमानपद भूषवणं म्हणजे हे काही साधी गोष्ट नाही, अडकून राहावं लागतं. हे काही साधं बंधन नाही आहे बरं, कुठं जाता येत नाही. बिचारे सकाळपासून सायंकाळपर्यंत महाराजांचे कपडे आणायचे आहे, हे कमी झालं, ते कमी झालं, काय उण्यावा असतील त्या सगळ्या भरून काढणं, फार धडपड त्यांनी केली. आणि सप्ताहामध्ये महाराज मंडळींना जे वस्त्रदान सर्वांना जे केलेलं आहे त्यांच्या वतीनं आहे ते मला बोललेत. महाराज म्हणे माझ्या नावाचा उल्लेख करू नका, पण मी आवर्जून करतो, कारण त्यांचं कर्तृत्वच इतकं चांगलं आहे की अवर्णनीय आहे, ते वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. सपत्नीक ते आमच्या पुढे येऊन बसलेले आहेत. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये सेवा केली. परमात्म्याने हे सगळं करून घेतलं. वास्तविक मी नेहमीच सांगत असतो, कथा करणं, भगवंताचं गुणानुवाद वर्णन करणं हे सामान्य प्रारब्धाचा भाग नाही आहे. याच्यावरती एक तर संत कृपा असावी लागते, ग्रंथकृपा असावी लागते. केवळ वाचन केल्याने, पाठांतर केल्याने ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाही. आमच्या गुरुवरांची कृपा आहे. आमच्या घराण्यामध्ये सुद्धा आमचे पूजनीय मोठे वडील परशुरामजी महाराज कळंबे हे कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत. त्यांचाच वारसा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. माझं सद्भाग्य आहे की वारकरी घराण्यामध्ये माझा जन्म झाला. खरं तर एक काळ असा होता की मी कराटे चॅम्पियन होतो. म्हणजे सद्भाग्य बघा किती मोठं आहे. पुण्यवान म्हणजे पुण्य जर आपलं असलं ना, देव बघा आपल्याला काय घडवतो. कल्पनेच्या पलीकडे या सगळ्या गोष्टी घडतात. एक प्रकारचं ते प्रारब्ध माझं अनुकूल होतं. आम्ही मामाकडे शिकायला होतो, मामासोबत आमचं भांडण झालं. आता मामा म्हणजे परमार्थिक क्षेत्रात नव्हतेच, भांडण झालं. त्यांच्याकडे कराटे शिकायचं, मोठा चॅम्पियन होतं, ब्राऊन बेल्टची परीक्षा त्यावेळेला दिली होती. पण सुदैव एवढं चांगलं होतं, देवाने मला सद्बुद्धी सुचवली. मामासोबत थोडं वाकडं झालं, पळत आलो. आणि आमच्या घरामध्ये जे वारकरी परंपरा होती त्या परंपरेमध्ये आणि मला आवड निर्माण झाली. त्या अनुषंगानं आज मी तुमच्या समक्ष आहे. ही परमात्म्याची, संतांची कृपा आहे. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, आमच्या अल्पशा बुद्धीचे दोष समजा. बरोबर असेल, शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर ज्यांच्या मुखातून मी ज्ञानार्जन केलं असेल आळंदी क्षेत्रामध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, त्या बाबांच्या चरणी, स्वानंद सुखनेवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि या सप्ताह समितीमध्ये ज्यांनी ज्या ज्या पद्धतीने सेवा दिली असेल, परमात्मा त्यांना त्या पद्धतीचं फल प्राप्त करून देवो. कारण परमार्थिक क्षेत्रामध्ये केलेलं कुठलंही कर्म हे कधी वाया जात नाही, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांच्या गळ्यामध्ये माळा नसतील त्यांनी माळा घालाव्या. हे मी माझ्या पदरचं बोलतो असं नाही. साधू संतांनी जो उपदेश केला तो तुमच्या पुढे ठेवतो. कारण उपदेश करण्याची लायकी, पात्रता माझ्या ठिकाणी नाही. कारण मलासुद्धा वरती आणि जबाब द्यावा लागेल एखाद्या वेळेला. देव विचारेल की तुम्ही अमक्या ठिकाणी गेले होते महाराज, किती माळकरी केले. मी सांगू शकेल या गावात गेलो होतो एवढे माळकरी झाले, त्या गावात गेलो होतो एवढे माळकरी झाले. पण ज्यावेळेला विचारेल की ज्या मुंबईमध्ये किती लोकांना माळकरी केलं, मी देवाला एकच सांगेल, देवा तिथं माळकरी करायचं कामच नव्हतं, ऑलरेडी सगळे माळकरी आहेत म्हणून. असं आहे. म्हणून इथं काही सांगायचं काम नाही. सगळे वैष्णव आहोत. आणि भगवतचिंतन, नामस्मरण या सगळ्या उपासना आपल्या जीवनामध्ये असाव्या. आणि हेतू एकच ठेवा की आपल्याला भगवत चिंतन नामस्मरणाच्याद्वारे देवाला प्राप्त करून घ्यायचं आहे.
त्यासाठी नामस्मरण हे जगातलं सगळ्यात मोठं सर्वश्रेष्ठ साधन आहे. त्या नामस्मरणरूपी साधनेचा आपल्या जीवनामध्ये अंतर्भाव असावा एवढीच अपेक्षा करतो. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करू.